काय काय पाहिजे? रूम भेटेल का आपल्याला एखादी? बाई ह्यो तर लय मोठा साहेब दिसतोय. पक्का 2 BHK जातोय आपला. तुम्हाला 2 BHK घ्यायचा का 3 BHK? शेजारी पाजारी पैशावाले आहेत का? ते मस्त पैशावाले, पण तुम्हाला काय करायचंय त्याचं? पैशावाले आहेत म्हटल्यावर मग करू आपण रूम. तुम्हाला कोणती दाखवू, 2 BHK का 3 BHK? सिंगल रूम पाहिजे होती. अच्छा, सिंगल रूम पाहिजे का? पण ती धुवायची राहिली. धुणारे आल्यावर बघा मग तुम्ही. बाथरूम कॉमन आहे बरं का? असू द्या ना कॉमन, तेवढंच माझ्यासाठी चांगलं आहे, माझ्या बिझनेसला चांगलं आहे. लोक लाईनीत उभं राहिले का मला थोडंफार बोलायला भेटेल त्यांच्यासोबत 2 शब्द. किती रुपये घेतात धुवायला? ते 400-500 रुपये घेतात फक्त. 400-500 रुपये? अगं बाया कुठं गायब झाले? द्या 500 रुपये, रूम साफ केली. भाड्यातून मायनस करून घेता का कॅश देता? काय हो काय अवतार काय केलंय? रूम बघायला गेले तर तुम्ही तर मग बघितली ना रूम आणि 500 रुपये डिपॉझिट बी देऊन आलोय. 500 डिपॉझिट दिलं. हां, आपला चेक आला नाही अजून काही नाही आणि तुम्ही पैसे कसे दिले तिला? अगं तिचीच रूम धुवायची होती. सगळी रूम साफसफाई करून दिली, तिचेच 500 रुपये दिले आणि तिचेच तिच्या हातात दिले डिपॉझिटला. घेऊन टाका म्हणलं, मायनस करून घ्या. कसं आहे? म्हणजे तिथं बी आले का तुम्ही नाव गाजवून आपलं? पण मला एक कळत नाही, आपल्याला इथून काम काढायला लागले ते घर मालक. हो काढून देते नाही तर काय करते? शेजाऱ्या पाजाऱ्याच्या डब्याला तुम्ही इथं पीठ लागू देईन ना. पण तिथं असा शेजार नाही बरं का, तिथं लय श्रीमंत लोक आहेत शेजारी पाजारी. मी पहिलं त्याची खात्री केली की शेजारी पाजारी श्रीमंत आहेत का, पैशावाले आहेत का. ती जेव्हा हा म्हणली तेव्हाच ते रूम घ्यायचं ठरलं मी आणि तिला ते 500 रुपये असे कॅश दिलेत. कॅश दिले? आपलं ते मायनस करून घ्या म्हणलं.